च्या मैदानात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. वजीरचे छोटे मालक आपल्या सोबत आहेत आणि काल तुम्ही मैदानात रडत होतात. का रडत होतात? आनंदाचे अश्रू होते आमच्या डोळ्यातून आले. हां. कारण 4 वर्ष म्हणजे लोक म्हणजे नावं ठेवली म्हणजे हं, काय करताय, कशाला करताय, हं, बैल देऊन टाका, हे असं तसं. हं, त्याच्यामुळे 4 वर्ष म्हणजे आमची गाडी पळतच होती म्हणजे. हं. आणि सेमीला कडेनच लागायची 4 वर्ष म्हणजे कधी आज मध्येच लागलीच नाही गाडी म्हणजे आमची. हं. आणि 4 वर्षामध्ये पहिलीच गाडी मध्ये लागली सेमी. बरीचशी मेहनत घ्यावी लागली त्याला. हां. नियोजन काही तसं लागत नव्हतं. मी मगाशी म्हटलं तसं. काय परंतु- नियोजन अडचणी काय आहेत होत्या? नियोजनाला कसं बैल 3 वर्ष झाली गुलालात राहत नाही, गुलालात राहत नाही. पण आमची खात्री होती की बैला धमक आहे. परंतु नौके असल्यामुळं टाकाटाकीत आम्ही तो मार खायचो. आणि सध्याची परिस्थिती आता तुम्हाला माहीतच आहे. ज्याचा गुलाल त्याला पायरा आहे. आहार बघितलं तर काय आपलं नॉर्मलच आहे, म्हणजे एवढं काय अगदी काजू बदाम वगैरे आम्ही काही घालत नाही. उगाच आपलं मोठेपणा नाही. आम्ही लावूया बोल ती ही वेळ नाही, डीजे लावूया आपण, ती पण ही वेळ नाही, आपला पहिलाच गुलाल आहे. असे भरपूर आहेत मालक, बैलगाडा मालक जे कंटिन्यू गुलालात राहते, पण त्यांनी कधी डीजे म्हटलं लावलेला नाहीये. आपला पहिलाच गुलाल आहे. आपण म्हणजे जोश मध्ये होश आपण हे गमवायचं नाही. बरोबर. थँक्यू सगळ्यांचं धन्यवाद, प्रेम आणि खपरे साहेब. वजीरचं विशेष करून त्याच्यामुळे आमचा सत्कार झालाय. सगळं क्रेडिट जातं याला. सो थँक्यू. तुझ्या ठीक आहे. वेलकम टू कोकण बुक मित्रांनो. आणि आज आपण आलोय आमचे मित्र देवा निचोरेजी आणि त्यांचा वजीर. हा एक विशेष मुलाखत आहे, कारण या बैलगाडी क्षेत्र जे आता चालू आहे त्याच्यात गुलालासाठी किती संघर्ष करावा लागतो आणि हा संघर्ष अगदी आपण ह्यांनी जवळून पाहिला आहे. आणि तोच संघर्ष कसा असतो हे तुम्हाला आज या व्हिडिओत पाहायला मिळेल. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. पहिलं तुमची थोडीशी ओळख करून द्या आम्हाला पहिली. माझं नाव देवा निचोरे, राहणार मुंडे शिर्केवाडी. आमच्या बैलाचं नाव आहे वजीर. गेली संघर्ष तसं बघितलं तर खूपच मोठा आहे. गेली 4 वर्ष याच्या आधी आमची एक खरेदी होती, त्याचं नाव होतं बादल. त्याच्यानंतर हा बैल आम्हाला लागला आणि या वर्षातलं म्हणजे 4 वर्षानंतर पहिला गुलाल आहे. शेट, आता त्याची खरेदी कुठून केली होती आणि कसा आपल्या इथे आला होता हा? खरेदी आम्ही याला केला होता अंतरी गावातून, वरून घाटावरून. तेव्हा आम्ही आदतमध्ये घेतला होता. आदतमध्ये 1,10,000ची खरेदी होती आणि आदतमध्ये चांगला स्पीड होता त्याला. आणि जेव्हा आम्ही खाली उतरला बैल, तेव्हा त्याला 2 वर्ष याला बैल एवढे टाकले ना, 2 वर्ष बैल याला पुरला नाही कुठला. आणि पैऱ्याला पण खूप अडचणी आल्या. आणि खरेदी करताना आमचे दत्ताराम दादा, ते म्हणजे बैलाची त्यांना व्यवस्थित पारख आहे, त्यांच्या नजरेतून आम्ही हा बैल व्यवस्थित बघून खरेदी केलं. ते आता सांगतील कशी पारख केली. नमस्कार शेठ. हे शेठ म्हणले की तुम्ही जेव्हा खरेदी करताना केला होता, काय बघितलं होतं जी तुम्ही खरेदी केली? हे बैल जेव्हा खरेदी करताना आमचे मित्र रवींद्र निचोरे, आमची चर्चा झाली की बाबा आपण पण स्पर्धेत टिकून राहायचं, मग आपण जायचं स्पर्धेला, मग आपल्याकडं काहीतरी नव हे असावं. म्हणून आम्ही नियोजन केलं की बाबा आपण एक नवीन बैल खरेदी करायचा. आमच्याकडे बरीचशी अशी बैल होऊन गेली. बादल होता, हरण्या होता, नंतर मुंबईवाल्यांचा बादशाह वगैरे, अशी बरीचशी बैल गेलीत. परंतु काही गाडीचा निभाव लागत नव्हता. एक आदत वयातला आमचे मित्र पंडित म्हणून आहेत अतरीत 32 शिराळ्याच्या बाजूला, त्यांच्याकडं हा बैल त्यांच्या दावणीला होता. दावणीला असताना मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे चर्चा केली. बऱ्याचशा आपल्या कोकणातल्या मंडळींनी ह्या बैलावर आवाज टाकला होता. परंतु आमचा निर्णयच पक्का झाला की बाबा बैल घ्यायचा झाला तर आपला निभाव ह्या बैलांना निघेल. परंतु नौके असल्या कारणानं आम्हाला कोण अगोदर पैरी देईना. मग गाडी स्वतःची पळायला लागली. टाकाटाकीत आम्ही मार खायचो, पण कधी निराश झालो नाही. आम्हाला खात्री होती की एक ना एक दिवस आपला नक्कीच असणार. आणि त्याचा दिवस आला. कसा आहे स्वभावाचा? स्वभावाचा तसा एकदम प्रेमळ आहे, तात्काळ तेवढाच रागीट पण आहे. आता कुठल्या बाजूने कसा पळतो? डावी खांदीचा परफेक्ट आहे. डावी खांदीचा कधी सुट्टीला जराशी गडबड आहे, पण तो सुटला की बेतास. आदत असताना तुम्ही म्हणताय, आता आदत असलं किती वर्ष झाले याला इकडे? म्हणजे इथं येऊन आता ह्याला 3रं वर्ष आहे. 3 वर्षात पहिल्यांदा गुलाल. पहिल्यांदा गुलाल. ह्या पहिला गुलाल काय काय करावं लागेल तुम्हाला स्ट्रगल या गुलालासाठी? म्हणजे मी काहीतरी दाखवलं तरच तयार आहे. आणि मग ते विचारावं लागलं, विचारतात लोक आपल्याला. त्यामुळे गुलाल जोपर्यंत आम्हाला चांगला नव्हता
बैलाला नव्हता तोपर्यंत आमची खूप अडचण झाली. आता गुलाल झाल्यावर कालपासून फोन आले काय? हा आले ना, बऱ्याच जणांचे फोन आले काय मग फरक जाणवला आता नाही आणि त्यामुळे आनंद तो काय आनंद न सांगण्या एवढा आनंद आहे. कालचं पैराचं कसं नियोजन झालं होतं? पायऱ्याचं नियोजन आमचे मित्र रामशेठ रेड्डीज आहेत, महेश शेठ रामशेठ राजेश शिर्के, महेश शेठ रेड्डीज आहेत. त्यांच्या नियोजनात आमचे समीर शिंदे आहेत. समीर शिंदेचं मोठं कालच्या नियोजनाला योगदान आहे. काल त्यांचं हा नियोजन त्यांनी केलं, 500 म्हणलं तरी नियोजन त्यांनी परफेक्ट केलं आणि काल गुलाल लागला. शेवटी त्यांची दोस्ती होती रामशेठ रेड्डीज, रामशेठ राजेश शिर्के आणि महेश शेठ रेड्डीजांशी आमचेही संबंध होते, घरचे संबंध आहेत. परंतु नियोजन त्यांनी करून दिलं आणि काल गाडी गुलालात राहिली. काल नियोजन केलं आणि जो काय 4 वर्षांनी गुलाल तो मिळाला तुमच्या नियोजनात, कसं झालं होतं नियोजन? नियोजन एकंदर जर बघितलं तर जवळजवळ 3 तारीखपर्यंत म्हणजे 2 तारीखपर्यंत आमचं नियोजन नव्हतं. एकासोबत आम्ही पैरा केला होता, परंतु त्या मैदानाचा ज्या मैदानापर्यंत आम्ही तो पैरा केला होता तो मैदान अचानक कॅन्सल झाल्यामुळे तो पैरा तिथं संपला होता. आता यात 24 तारखेचं मैदान होतं, तिथं नियोजन अजिबात नव्हतं आमचं काहीच. म्हणजे हा पैरा अचानक झाला होता. मी माझ्या कामासाठी सकाळच आमचे मित्र म्हणजे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ज्याला आम्ही म्हणतो, आमचे मित्र वेळेगावचे सुपुत्र आदरणीय रामशेठ राजे शिर्के यांच्या घरी सकाळी मी 7-7:30 वाजता गेलो होतो माझ्या कामासाठी. तर मी त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी प्रथमच मग तिथे त्यांची सगळी टीम होती जी नियोजन करतात. राज असेल, विकास असेल, रितेश असेल, अशी सगळी पोरं तिथं बैलांचे त्यांना काय लागतं आंबू आणि त्यांचं खाणं पाणी करत होते. तेवढ्यात मी गेलो असता रामशेठ बोलले सम्या आलाय, सम्याला कुठचा बैल पाहिजे तो द्या. मी म्हटलं रामशेठला म्हटलं आमच्या बैलाचा अजून पैरा झाला नाही, एका सोबत केला होता पण तो मागच्या मैदानासाठी केला होता, ते मैदान कॅन्सल झालं होतं. मग रामशेठ बोलले की देतो ना सम्या, एवढं काय आहे, आपली दोस्ती आहे, बैल तुला देणार, फक्त मला 15 ते 20 मिनिटं दे, मी समोरच्या माणसाला फोन करतो आणि तुला पैऱ्याचा नक्की सांगतो. तर त्यांनी फोन केले 10-15 मिनिटात. नंतर बोलले समीर आपण म्हणजे तुला म्हणजे अर्ध्या पाऊण तासाने अजून 1 तासाचा वेळ मागून घेतला. नंतर मी स्वतःहून रामशेठना फोन केला की रामशेठ पैऱ्याचं काय झालं, तुम्ही मला फोन नाही केलात. अरे साम्या पैरा झालाय म्हणतात फिक्स, तू नको टेन्शन घेऊ. म्हटलं शेठ आमचा बैल तुम्हाला पुरेल का? तर रामशेठ बोलले पुरेल ना, त्यात काय एवढं आहे, पुरणार बैल 100%. आणि त्यांचा एक तिथं माणूस आहे जो विकास म्हणून आहे. जेव्हा नियोजन झालं तेव्हा विकास माझ्यासोबत होता. विकासला बोललं काय रे विकास, कसा गाडी पळेल कशी? तर विकास म्हणतो गाडी जर सम्या व्यवस्थित पळाली ना तर आपल्याला ह्या आजगणीच्या मैदानाला 100% गुलाल मिळणार. आणि तसंच झालं. जेव्हा गट पास झाला, गटाला गाडी पण चांगली पळाली. संजयने सेमीला म्हणजे गटाला म्हणजे तोंड काढून निकाल घेतला. परत रामशेठ बोलले होते की माझा बैल तळाला कमी आहे, आपल्या बैलांना जर तुमच्या बैलांना वजनी जर तळ काढून दिला की माझा बैल 100% पुढं तोंड निकालाला तोंड काढणार म्हणजे तर काढणारच. असा झाला विषय. मी बोललो शेठ म्हटलं ठीक आहे, म्हटलं चालेल. ह्या बैलाचा एक स्वभाव असा आहे की अगदी शांत आणि प्रेमळ, म्हणजे कोणत्याही प्रकारची मस्ती नाही, काही नाही. अगदी लहान पोरगं गेलं पण ओळखीचा पाहिजे, ओळखीचा पाहिजे. जर नवीन एखादा कोण बैल गेला, माणूस गेला त्याच्या समोर तर थोडा मारण्यासाठी धावतो पुढे, पण जे ठराविक त्याच्या समोर जातात ना, त्याच्या नजरेत आहेत, त्यांना तो काही करत नाही. जरी तुम्ही कधी अहोरात्री कधी त्याच्या म्हणजे फोड्यात गेला तरी तो तुम्हाला हात लावून देणार, असा त्या बैलाचा स्वभाव आहे. फक्त त्याला जेव्हा आपण गट पाहायला जातो, जेव्हा गाडी झुपली जाते तेव्हा त्याला म्हणजे बैल आपण ते हंटरने तापवतात बैल, ते त्याला अजिबात चालत नाही. किंवा एखाद्या काठीचा फूक त्याला अजिबात आवडत नाही. आणि ते जर पडलं मग बैल खाली मस्ती करणार म्हणजे करणार. आणि गाडी सेमीला म्हणजे देवाचा आणि सेमी पळून झाल्यानंतर देवा म्हणत होता की बैल म्हणजे असा खाली ऐकत नव्हता समीर. मी मनातल्या मनात म्हणतोय की आज बैल गुलाल करणार. कोण देवाशेठ बोलत होते की आज बैल गुलाल करणार. आणि तसंच झालं. सेमी अगदी सुट्टा मला वाटतं 1.5 छकड्याने गाडी मारली. आणि सेमी पण अशी होती, टॉपची बैल होती ती. आज सगळ्या म्हणजे कोकणवासियांना माहिती आहे ती सेमी कशी झाली. पण वाघाने संजय असेल, वजीर असेल, आमचा सुट्टा निकाल टाकला 1.5 छकड्याने. आणि सोन्या ड्रायव्हर माझगावकर, त्याचं एक खूप मोठं योगदान आहे आमच्यासाठी. आणि हे सर्व योग जुळून आलं ते आमच्या रामशेठ राजे शिर्के यांच्यामुळे, म्हणजे त्यांनीच लावलं होतं नियोजन. तुम्ही जो आता नियोजन करता, आता हे नियोजन खूप सुंदर झालं, पण ह्याच्या आधीची जी 3 वर्ष होती त्या नियोजनात काय तुम्हाला किती त्रास झाला, किंवा नियोजन
करणाऱ्यांना माहित असतं किती आदल्या दिवशी कसे पैरे कॅन्सल होतात आणि काय ते तुम्ही कसं सांगाल आम्हाला काय? आता बघायला जर गेलात तर पहिले 2 वर्ष मी ह्या बैलांसोबत नव्हतो, पण गाडी जेव्हा हे बैल यांचे जायचे, बादल पहिला बादल होता आणि वजीर, हे पहिले 2 म्हणजे बैल ही आमची घरची गाडी पळायची, तेव्हा मी एवढा नियोजनात नव्हतो. पण आमचे मिथुन दादा आहेत, 2024ला बैल आम्ही पावसाळ्यामध्ये मिथुन दादांकडे पाठवला आणि मिथुन दादांनी त्याची एवढी काळजी घेतली, ह्या मालकाने म्हणजे देवाने पण एवढी काळजी नसेल घेतली, त्याने देवाने एवढा त्याचा मेहनत नसेल घेतली तेवढी मिथुन दादाने आमच्या मेहनत घेतली. दुसरी गोष्ट म्हणजे नंतर 2024ला आम्हाला पहिला पायरा मिळाला. जेव्हा आमचा बैल खाली आला, मैदान चालू व्हायच्या आधी 10-15 दिवस आपण आधी बैल उतरला होता आम्ही 2025ला आम्ही जेव्हा मैदानं डिक्लेअर झाली तेव्हा आम्ही बैल खाली उतरवला. खाली उतरवल्यानंतर आता आम्ही पैरे कोणाकडे मागणार, कारण आमचा बैल कधी गुलालात नव्हता. 2 वर्ष संघर्ष झाली होती, बैल आमचे गटालाच मार खायचे. 1-2 वेळातला एक सरपंच होता, सरपंच म्हणून बैल होता, त्याच्यासोबत फक्त कोणाचा होता, नाशिर शेठचा सरपंच म्हणून बैल होता, त्यांच्यासोबत एकदा बादलने आमच्या गट पास केला होता. पण वजीर एवढा प्रख्यात नव्हता की त्याने कुठे गुलाल केलाय, कुठे गट पास केलंय. मग विषय आला फेऱ्याचा, मग फेऱ्याला करायचं काय, कोण आपल्याला बैल देणार. पण म्हणतात ना, ज्याच्या पाठी देव उभा असतो त्याला 100% पायरा मिळणार. पण आमच्याकडे याच्या व्हिडिओ नव्हत्या, जुन्या व्हिडिओ होत्या, पण बैल गट मार खाल्लेला होता असा. मग काय झालं, आमचे मालक, मोठे मालक रवींद्र महाराज निसोरे आणि मनोहरदादा चाळके यांनी आम्हाला एक नियोजन लावून दिलं, जे म्हणजे लोटेवाले आहेत, म्हणजे समर्थ फॅन्स क्लब, त्यांचे मालक शुभम दादा चाळके असतील किंवा पिंट्या दादा रेडीज, ते आले असे की दादा देवा मुंबईत होता, देवाचा मला फोन आला की समीर जा ते लोट्यातनं माणसं येतात त्यांना आपला बैल दाखव. तर ते आले, बैल बघितले, बैल त्यांना पसंत पडला. त्यांनी 3-4 बैल वेटिंगला ठेवले ती त्यावेळेला, जेव्हा पेडांबे फाटीचं मैदान डिक्लेअर झालं होतं तेव्हा. आणि नंतर ते आले, बैल बघितल्यावर त्यांना पसंत पडला. पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की आमच्याकडे व्हिडिओ वगैरे काहीच नाहीत, पण बैल आमचा 100% पळणार, पब्लिकनी 100% असू दे, डावी साईडनी तर फुल फिट आहे म्हटलं, पण पळणार आमचा बैल, असा मिथुन दादाने आम्हाला शब्द दिला होता. पण म्हटलं तेव्हा मग शुभम दादा परत पिंट्यादा रेडीज ते पण बोलले ठीक आहे असू दे, आपण करूया पायरा. आणि पेडांबे फाटीला आमचं नियोजन झालं त्यांच्यासोबत आणि गाडी गटाला एकदम छान पळाली, म्हणजे पब्लिकनीच गाडी पळाली आणि एकदम छान पळाली. त्यांचा समर्थ म्हणून नावाचा बैल आहे, म्हणजे आपले सुंदरचे मालक मांगडे जाते, बरोबर ना अजय, त्यांचा सुंदर बैल आहे आणि सेम त्याची डुप्लिकेट म्हणजे तो समर्थ आणि त्याची कॉपी, डुप्लिकेट कॉपी. आणि गाडी गटाला पण चांगली पळाली, म्हणजे एकदम म्हणजे आमच्या मनाला भिडणारी. टाकाटाकीत निकाल झाला, वजीरचा तोंड पुढं होता, समर्थ पण खूप चांगला पळाला आणि गाडी आमची गटाला तिथे 5 झाली. तिथे म्हणजे शुभम दादा पण खूप खुश झाले, पिंट्यादा पण खूप खुश झाले. तेव्हा आम्ही शुभम दादाला बोललो, म्हटलं आम्ही ज्यांच्याकडे पैरे मागायचो किंवा देवा ज्यांच्याकडे पैरे मागायचा त्यांना म्हणजे देवाला आत्ता सांगतो, नंतर सांगतो. ते लोक आत्ता फोन करत आहेत, ती लोक देवा म्हणतो आत्ता फोन करतायत की आम्हाला पैरा पाहिजे. 2 वर्ष फोन उचलत नव्हते माझा, ते लोक आत्ता फोन करत आहेत. आपल्या कोकणात पेहऱ्याला बघितलं ना तर खूप अडचणी येतात, ज्याचा बैल पळतो ना त्यालाच पैरे भेटणार, अशी अवस्था आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर मग सेमी लागली आमची, सेमीला आमची फाटी पब्लिकने होती. आता म्हटलं करायचं काय, तेव्हा सामना निकाल पडला होता. एक रामशेठचीच गाडी होती, त्यांच्या म्हणजे कान्यातली गाडी होती, ती मुलं त्यांच्यासोबत असतात त्यांची गाडी होती आणि ती गाडी रामशेठच्या नावावर पळत होती आणि ही गाडी आमच्या अशा दोघांच्या गाडीचा टाकाटाकीत निकाल झाला. तर मग टाकाटाकीत निकाल झाल्यावर मग चिट्ट्यांचा विषय आला की गाडी कोणाची कुठे पळणार. आता शंभूचं जो नियोजन करतो रामशेठचा पुतण्या आमचे राजदादा, मग त्यांचा आमच्याशी फोन झाला की समीर दादा तुला कुठच्या फाटीन पळायचं आहे. बोललो 2च मिनटात थांब, माझ्या पोरांशी बोलून तुला सांगतो. मग पोरं बोलली की आपण समीर दा की 6 नंबर फाटीला पळूया आणि तुम्ही म्हटलं 1 नंबर फाटीला पळा. तर त्यांना ते मान्य झालं, ठीक आहे बोलले चालेल. आणि सेमीचा म्हणजे फेरा सुटला होता आणि पब्लिकला एवढी पब्लिक असून बैल पब्लिकला अशा कापत निघाला. पण जेव्हा तोंडावर गाडी आली तेव्हा पब्लिकमुळे थोडा म्हणजे गाडी 3 नंबरला उतरली आणि तीच जर गाडी आतमध्ये असती म्हणजे तुम्हाला सांगतो सगळे तो सेमी सगळ्यात टॉपचा सेमी होता आणि त्या सेमीत ज्या बैलाने 1 नंबर केला त्याच बैलाने पुढे फायनल मारली. हा आमचा 4 वर्षाचा इतिहास आहे.
म्हणजे आमच्या गटात जो गट पास होतो, आमच्या गटात जो गट पास होतो तो 100% गुलालात राहतो. हा 4 वर्षाचा इतिहास. पण तो इतिहास आमच्या काल वजीर आणि रामशेठच्या संजयने मोडून काढला की आम्ही गट पास केला, आम्ही सेमी पण पास केला आणि गुलालात राहिलो. आम्ही सेमीलाच गुलाल उधळला. आमचे हे साहिल ड्रायव्हर चिंचगेकर, ज्याला आपण चॉकलेट बॉय बोलतो, त्याचे वडील सुरेश शेठ चाळके यांनी स्वतःहून गुलालाचं पॅकेट आणलं आणि पहिलं रवींद्र महाराज यांच्या डोक्यावर टाकलं की आम्ही तेव्हा जल्लोष केला. आम्ही नंबरासाठी पळत नाही शेठ, पण आम्हाला गुलाल महत्वाचा होता कारण आम्हाला पैरे मिळत नव्हते. आणि त्या गुलालाने कालपासून म्हणजे फोन चालू झाले रात्रीपासून की आम्हाला पायरा भेटेल का, आम्हाला पायरा भेटेल का. आम्ही सांगितलं आमचं नियोजन म्हणजे झालंय या तारखेपर्यंत, पण काही कारणास्तव काही आचारसंहितेमुळे मैदान जरा ठप्प झालेत. पण खरं मात्र तुम्हाला सांगू, पण मी समर्थ लोटे फॅन्स क्लब आहे त्यांचे शुभम दादा आणि रामशेठ रेड्डीज आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांचे प्रथमतः मी म्हणजे आभार व्यक्त करेन. का आमच्या बैलाची एकही व्हिडिओ न पाहता, की आमच्या बैलाची म्हणजे व्हिडिओच नव्हती. पहिली गोष्ट आज आपला बैल उजेडात आला. पहिली गोष्ट म्हणजे समर्थामुळे, त्या समर्थानं म्हणजे समर्थ म्हणजे स्वामींचाच दुसरा रूप, त्यांना कधी आम्ही विसरू शकत नाही. आणि तेव्हा शुभम दादाला मी शब्द दिला होता की ह्याच्या पुढे तुम्ही जेव्हा मागाल, तुम्ही ज्या तारखेला मागाल, ज्या दिवशी आमचं नियोजन असेल किंवा नसेल, आम्ही समोरच्या माणसाला काहीही सांगू, पण जेव्हा पुढचं मैदान लागेल तेव्हा पहिला फोन आमचा तुम्हाला असणार की शुभम दादा नियोजन झालंय का नाही. त्यांचं जर झालं असेल तर म्हटलं आम्ही पायरा दुसरीकडे करू. जर तुमचं झालं नसेल, तुम्ही बोलत असाल, तर आम्ही वजीर तुम्हाला देणार. का तर तुमच्यामुळं आमचा बैल उजेडात आलाय. विसरलं नाही पाहिजे. हे बैलगाडा क्षेत्र असं आहे म्हणजे काय, ज्याच्याकडे संयम आहे, ज्याच्याकडे कष्ट आहे, ज्याच्याकडे मेहनत आहे, वेळ तर प्रत्येकाची येते शेठ, बरोबर ना. बरोबर. संयम महत्वाचा बैलगाडा क्षेत्रामध्ये, आणि जो संयम ठेवेल तो ज्या क्षेत्रामध्ये टिकणार. 4 वर्षाचा संयम. 4 वर्षाचा संयम देवाने ठेवला आणि देवाला शब्द दिला होता 2025च्या शेवटच्या महिन्यात की भावा तुला गुलाल देणार. त्याच्यानंतर त्याच्या भावा म्हणजे आता माझ्या डोळ्यात पाणी येईल. विशालला पण मी बोललो की म्हटलं तुला गुलाल देणार. आणि तो दिवस उजाडला आजगणी मैदानामध्ये आणि आम्ही तिथे गुलालाचे मानकरी झालो. आणि तो म्हणजे आणि आमची सगळी टीम असेल ना, ही आमचा शुभम आहे, आमचा एकता नावाचा ग्रुप आहे शिर्केवाडीचा. तिथं जेव्हा आमची सेमी पास झालो, मग शुभम साठले त्यांनी काय केलं की आपली गाडी फायनल गुलाला म्हणजे फायनल सेमी पास झाले, सुट्टा सेमी काढलाय, आपल्याला मिरवणूक काढायची. हा तर तुमच्या जे काय स्वेच्छेने काय असतील, मुंबईवाले असतील, मुंबई मंडळ असेल, पुणे मंडळ असेल किंवा गाव मंडळ असेल, त्यांच्याकडे म्हणजे तुमच्या स्वेच्छेने जे तुम्ही काय पैसे द्याल ते तुम्ही द्या. फक्त त्याने मेसेज आणि स्कॅनर टाकला, दुसऱ्या मिनिटापासून पैसे कोण 500, कोण 1000, कोण 2000 असे जवळजवळ त्या शुभमने 10,000 रुपये जमा केले. त्या मुलांनी जवळजवळ 8,500-8 हजाराचे फटाके आणले नुसते. मुलं बोलत होती डीजे लावूया, बोलत ती ही वेळ नाही, डीजे लावूया आपण, ती पण ही वेळ नाही, आपला पहिलाच गुलाल आहे. असे भरपूर आहेत मालक, बैलगाडा मालक जे कंटिन्यू गुलालात राहते, पण त्यांनी कधी डीजे म्हटलं लावलेला नाहीये. आपला पहिलाच गुलाल आहे. आपण म्हणजे जोशमध्ये होश आपण हे गमवायचं नाही. बरोबर. प्रत्येक संयमान प्रत्येक गोष्ट करायची. आणि मग त्या मुलांनी फटाके जवळजवळ 8 ते 8.5 हजाराचे फटाके आणले. पहिले आमची सीमा आहे, आम्ही जेव्हा आलो आजगणीतून तिथे फटाके फोडले, गावदेवाच्या इथे फटाके फोडले आणि आमच्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या इथं फटाके फोडले. म्हणजे कालचा आनंद एवढा होता ना शेठ की म्हणजे आमचा आनंद गगनात मावेन असा म्हणजे. आणि त्या कालच्या रात्री आम्हाला झोप परफेक्ट लागली. म्हणजे एकदम टेन्शन फ्री आम्ही होतो की आम्हाला गुलाल भेटला, ते आम्हाला आता पैरे चालू होणार. पण रामशेठ राजे शिर्के आणि शुभम दादा आणि पिंट्या शेठ आणि महेश रेड्डी आमचे डॉक्टर, माफ कर त्यांचं एक नाव घ्यायचं राहिलं, ह्या 3-4 माणसांना आम्ही विसरू शकत नाही की आमच्या शब्दाला मान दिला आणि आमचा गुलाल त्याने आम्हाला गुलाल करून दिला. च्या मैदानात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, वजीरचे छोटे मालक आपल्या सोबत आहेत आणि काल तुम्ही मैदानात रडत होतात. काय रडत होतात? आनंदाचं अश्रू होते आमच्या डोळ्यात म्हणजे आले. हां. कारण 4 वर्ष म्हणजे लोक म्हणजे नावं ठेवली म्हणजे काय करताय, कशाला करताय, बैल देऊन टाका, हे असं तसं, त्याच्यामध्ये सगळे झालं. ते 4 वर्ष म्हणजे आमचे गाडी पळतच होती म्हणजे. आणि सेमीला कडेनच लागायची 4 वर्ष म्हणजे कधी अशी मध्येच लागलीच नाही गाडी म्हणजे आमची. आणि 4 वर्षामध्ये पहिलीच गाडी मध्ये लागली सेमीला. लोक म्हणजे नावं ठेवायचे, कुठून बैल घेतात, कशाला, तुम्हाला काही समजत नाही का वगैरे, गाई घ्या त्या तुम्हाला फायदा भेटेल वगैरे.
असे म्हणजे बोलायचे. थोडक्यात सांगायचं झालं तर तो एवढा बोलू शकणार नाही पहिली गोष्ट म्हणजे, आणि तो कधी एवढा बोलला नाही. विषय तुम्ही आता खापरे शेठ बोललात की का म्हणजे कसं जेव्हा बैल होते ते आज मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की तेव्हा आम्हाला गुलाल नव्हता, आणि गुलाल नसून सुद्धा आमची पोरं किंवा देवा असेल, विशाल असेल, आमचे रवींद्र महाराज असतील, वैभव दादा असतील, दत्ताराम महाराज असतील, आमचे अनिल शिर्के असतील, मोहन निचोरे, गणेश साठले जायचे. गुलाल नसला तरी जायचे, पण का नाद होता. तरी पण लोक बोलायची काय नाही गट नाही पास करत आहे, कशाला बैल ठेवलेत विकून टाका, कशाला हा नाद करताय. आता एकंदरीत जर बघायला गेलात ना तर ही जेवढी सगळी मंडळी आहेत ना, हे माझ्या मागे माझ्या आजूबाजूला आहेत, ती सर्व बिझनेसमॅन आहेत. म्हणजे सगळी काही ना काहीतरी करून आहेत, नोकरीला नाहीत. नोकरीला फक्त कोणच नाही आमच्यातला, जे आमचे नोकरीला आहेत ते सगळे बाहेर आहेत, आणि ते जेवढे आहेत ते सगळे बिझनेसवाले आहेत. काहीतरी काम. हा, उद्योगधंदा म्हणजे आपल्या वडिलांना हातभार लावून ही पोरं सगळी आहेत, म्हणजे कुठं अशी वाया नाहीत. आणि आत्ताच्या जमान्यात अशी पोरं, असे कोण एखादा मुलगा भेटेल जो वाया नाही गेलाय. बरोबर. आम्ही म्हणत नाही आम्ही वाया गेलो नाही, लोक आम्हाला पण नावं ठेवतात एवढं करून सुद्धा, पण आम्ही त्यातले वाया गेलो नाही. आम्ही वाया गेलो असेल, पण तेवढं आम्ही बाकीची कामं म्हणजे प्रत्येकाचा कामधंदा सांभाळून आम्ही पोरं आहोत. सध्या आता असं आहे की बैलगाडी क्षेत्राला म्हणजे ती जी मुलं असतात ती वाया गेली असं सध्या चालू आहे. काय त्याच्यावर सांगाल तू, म्हणजे तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन काय लोक? हा, तर ज्याप्रमाणे आता तुम्ही चांगला प्रश्न विचारलात, मोरे सरकार बोलले होते, म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज मोरे सरकार पेडगावचे, ते बोलले होते की आत्ताचा युवक काय करतोय, जरी जिंकला तरी दारू पितोय, हारला तरी दारू पितोय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. नक्कीच. प्रत्येकाकडे संयम असला पाहिजे, बरोबर ना. संयम असल्यावर सगळ्या गोष्टी होतात. संयम प्लस वेळ इज इक्वल टू करेक्ट कार्यक्रम. आणि तसंच आमच्या वजीरनी परवा केलं, काल केलं, सॉरी, कालच्या मैदानात झालं. ओके. आता आपल्या सोबत सगळी टीम आहे आणि यांचं खूप सहकार्य असतं. कसं तुमचं हे टीम वर्क असतं आणि काय तुम्हाला कसं असतं यांची सगळी मदत? आता सांगायचं झालं तर प्रत्येकातला प्रत्येक मुलगा कामात म्हणजे व्यस्त असतो, प्रत्येकाचा बिझनेस असल्यामुळे. पण जेव्हा आता ह्या वजीरच्या मागचं जो विषय म्हणजे त्याला देखभाल करणं, त्याच्यामध्ये दोनच चेहरे आहेत, मालक सोडून दोनच चेहरे आहेत त्याच्या मागे. एक म्हणजे आमचा हा छोटे मालक अजय शिर्के, आणि हा आमचा, त्याला आम्ही सर्वजण छकुल्या म्हणतो. अगदी बैलाला चालण्यापासून म्हणजे अगदी डोंगराळ भागात नेणार, कोणी मालक जेव्हा उठत पण नसतील त्यानंतर हा सोडायला पहिला असतो, म्हणजे सकाळी व्यायामासाठी. कधी कधी आमचा अजय पण असतो, बैलाला धुण्याचं काम पण हाच करतो. आम्ही कोणच नसतो यातले, पण एकदा समजा मैदानातून बैल आला, त्याला गरम पाणी करायला फक्त ह्याला सांगणार की बाबा पाणी गरम करून ठेव, तो येणार, बाहेर घेणार, धुणार बैलाला. हे सगळं काम हा छकुल्या, अजय आणि यांचे मालक, वजीरचे मालक. आणि जर समजा आता कधी आपल्याला फेऱ्याला जर जायचं झालं तर प्रत्येक मुलगा हा प्रत्येकाचा कामधंदा टाइम काढून जात असतो. प्रत्येकाला घरी शिव्या मिळतात, तुम्ही हा काम सोडून, तुमचा इन्कम सोडून तुम्ही तिकडे कशाला जाताय. पण तो एक लागलेला म्हणजे बैलगाडी शर्यतीचा नाद आहे, तो सहजा मनातून जात नाही. पहिला नव्हता कोणाला या नाद, पण जेव्हापासून बैल आमचा वजीर एकदम प्रॉपर पळायला लागला तिथपासून सगळं पोरांच्या तोंडावर पाणी आलं. आणि परवा म्हणजे ती मगाशी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, जेव्हा आम्ही आजगाणी मैदानाची नाव नोंदणी करण्यासाठी गेलो होतो, ह्यालाच नेतो मी, बाकी नाही कोणाला नाही, छकुल्याला. नियोजन आमच्या तिघात असतं, आमच्या 5 जणांचा ग्रुप आहे नियोजनाचा. म्हणजे विनू असेल, हा आमचा व्हिडिओ एडिटर, विनायक शिर्के, अजय, देवा, विशाल, मी आणि छकुल्या, हे आमच्या 5 जणांचं नियोजन असतं. इव्हन मालकांना पण माहित नसतं की पायरा कोणासोबत आहे, ना देवाला पण माहित असतो ना विशालला पण. आता परवा रामशेठच्या बैलांचं जे नियोजन झालं, मी बैल सांगितला लांजातून आणलाय, लांजा एक्सप्रेस सांगितला होता, पण ऍक्च्युली बैल रामशेठचा होता, पण पायरा कोणाला माहित नव्हता. आणि आम्ही नंतर मग नाव नोंदणी करायला गेलो. मग मी ह्याला विचारलं गाडीवर, म्हटलं छकुल्या काय रे, काय होईल, गुलाल भेटेल का यावर्षी? तर हा पटकन बोला, समीर दादा म्हणजे डोळ्यासमोर गुलाल दिसतोय आपल्याला, पण ह्या वर्षी आपला गुलाल म्हणजे होणार. आणि तो गुलाल मग आम्हाला कालच्या मैदानात मिळाला आजगणीमध्ये. आता याचा आहार कसा असतो आणि आहार आणि फिटनेस बद्दल कसं तुम्ही काळजी घेतायची? आता आहार बघितलं तर काय आपलं नॉर्मलच आहे, म्हणजे एवढं काय अगदी काजू बदाम वगैरे आम्ही काही घालत नाही, उगाच आपलं मोठेपणा नाही. आम्ही
खाद्य म्हणजे याला खिल्लार काऊचं आता नवीन आलंय ते चालू केल्यापासून म्हणजे एकदम बेस्ट रिझल्ट भेटलाय. म्हणजे चांगला स्पीडमध्ये वगैरे गती वगैरे चांगली वाढले. त्याच्यामध्ये सगळे धान्य वगैरे मिक्स असतं, सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्याच्याबरोबर बाकीचे काय थोडेफार त्याचे रेग्युलर टॉनिक वगैरे ते आता नाव मी सांगणार नाही, ओके. ते थोडं पर्सनलच असतं ते. ठीक आहे. बाकी म्हणजे त्याला जे असे आहेत की म्हणजे त्याला ते सुटेबल आहेत ना, असेच आहेत ना, असं काही हे नाही ना. सुटेबल आहे. साईड इफेक्ट वगैरे काय नाही त्याचं मुळात. आणि पेंडा आम्ही अजिबात घालत नाही ओके. बैलाला. फक्त आपलं सुकं गवत असतं आणि ओला चारा असतो लिमिटेड, एवढंच. बाकी फिटनेसचं बघितलं तर आठवड्यातून म्हणजे 15 दिवसातून एखादी पोहणी, मैदानाला थोडा जास्त गॅप पडला तर पोहणी टाकतो. बाकी हे दोघे जण आहेत, हाय आणि हे अजय आणि छक्कू, ते त्याची फिटनेसची काळजी ते दोघे घेतात पूर्ण. हो. त्याबरोबर बघितलं तर आपल्या गण्या दादा साठले, त्याच्याबरोबर वैभव दादा शिर्के, त्यांचं पण अधूनमधून लक्ष असतं. ते रानटी पाला एक भेटतो, त्याचं नाव काय आता, देवळ्याचा पाला म्हणून, ते वगैरे घेऊन येतात ते. म्हणजे त्याला चांगली ताकद असते, तो पण आम्ही याला घालतो. बाकी रोजचं त्याला डोंगर आम्ही चढवतो 1-2-3 किलोमीटर. इथे घराच्या मागे डोंगर आहे, रोड झाला, रानतोड वरती चालू आहे ना, तर कच्चा रोड आहे ना, त्या डोंगर चढतो. त्या पण चांगला त्याला फरक पडला. बाकी असं काय नाही, फेरे वगैरे आम्ही जास्त नाही काढत. तुम्ही म्हणता पेंडा आता आपण नाही घालत का, पेंडा का घालत नाही, काय तुम्हाला जाणवलं थोडस? पेंड्यामुळं थोडस बैल असं सुस्त होतो एकदम. ओके. हा. आणि आपल्या सुक्या गवताला कसे म्हणजे एकदम तरतरीत असतो बैल फिटनेस मध्ये, पोट वगैरे होत नाही. आणि पेंडा वगैरे जास्त प्रमाणात खाल्ल्यावर दात वगैरे लवकर लावतात शक्यतो. थोडं सुका असल्यामुळे पाणी वगैरे जास्त लागतं. पोटाचं जे हे आहे ना, साचा बदलतो पेंड्यानं. नक्कीच ही एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा अनुभव आहे. आता तुम्ही बघितलं तर फिटनेस खूप गरज आहे आणि पोट थोडासा बदलतो शेप थोडासा बैलाचा. हे नक्कीच एक शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे. जे काय पेंडे जर शर्यतीच्या बैलांना घालत असतील तर थोडं कमी करायला पाहिजे प्रमाणात असं, पूर्णच बंद नसलं तरी पण प्रमाणात असावं. असा हा संपूर्ण थोडासा संघर्ष होता, त्यांना साथ होती. आणि या संघर्षावर मात करून सलग 4 वर्ष, हे 4थं वर्ष आहे. 3 वर्ष फक्त गट पास करायचा, सेमीला मार खायचा आणि घरी यायचं, परत पुन्हा नवीन मैदानाची सुरुवात करायची, असं सलग 3 वर्ष त्यांनी केलं. आणि हे 4थं वर्ष आहे ना, आणि 4थ्या वर्षात नक्कीच त्यांना या प्रयत्नाने यश आलंय. आणि हे यश त्यांचं असंच पुढे अबाधित राहावं. त्यांना देखील आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. पुढील मैदान होण्यासाठी पण त्यांना मी शुभेच्छा देतो याला आणि मालकांना देखील. सो थँक्यू. जरा एक मिनिट. या ठिकाणी कोकण बुकचे सर्व आदरणीय गणेशदादा खापरे असतील, कॅमेरामन आमचे, आणि आमचे मित्र आलोरगावचे सुपुत्र सुजय शिंदे, सुजयजी शिंदे. या ठिकाणी जेव्हा तुमचा म्हणजे फोन आला आम्हाला की आम्ही येतोय बैलाची मुलाखत घ्यायला, तेव्हा आम्हाला म्हणजे आमचा पण आनंद गगनात मावेन असा झाला की आता आमची सुरुवात झाली कुठेतरी, की बाबा तुम्ही जशी दखल घेतली, जसा विशालचा व्हिडिओ व्हायरल झाला, भावनिक व्हिडिओ, 4 वर्ष गुलाल नव्हता, त्यानंतर त्याला गुलाल मिळाल्यानंतर इव्हन विशाल नसेल, आम्ही सगळीच पोरं, आहा असेल, अजय असेल, छकुल्या, आमच्या सगळ्या डोळ्यातून पाणी आलं की बाबा आता आम्ही कुठं सुरुवात केली, पण अशी सुरुवात झाली, पण आम्ही पण लगेच रुळून जाणार नाही. आज जसा आम्ही पहिल्यापासून संयम ठेवला, 4 वर्षाचा संयम ठेवला, तसा शेवटपर्यंत आमचा संयम राहणार. म्हणजे आम्ही कुठे जल्लोष करतोय त्यामुळे कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याचा आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण दत्ताराम महाराज, उत्कृष्ट गायक, समालोचक, सुट्टी मेकर, झेंडापंच, सगळ्या गोष्टी या माणसाच्या आतमध्ये आहेत. आणि जेव्हा आपली गाडी जाते तेव्हा हा माणूस सुट्टीला म्हणजे एखाद्याचं मार्गदर्शन पण तितकंच योग्य राहतं. नक्कीच एखाद्या मैदानासाठी तसं मार्गदर्शन आमचे दत्ताराम महाराज खेतले यांचं सुद्धा असतं. तसंच आमचे सर्व मुलं असतात, सर्व वडीलधारी मंडळी असतात. या दिवसात जर तुम्ही आता आलात, आमच्या बैलाची मुलाखत घेतली, त्याबद्दल मुंडे शिर्केवाडी, विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ मुंडे शिर्केवाडी या ग्रुपकडून आम्ही तुमचा यथोचित सत्कार करू इच्छितो. मी हरिभक्तपरायण रवींद्र महाराज निसोरे आणि त्यांच्यासोबतचे सर्व वडीलधारी माणसं यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. थँक्यू, धन्यवाद. पण गरज नव्हती. या ठिकाणी आज कोकण बुकचे सर्व आमचे मित्र, मार्गदर्शक,
सन्माननीय आदरणीय गणेशजी खापरे आज या मुंडे गावामध्ये वजीर बैलाची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. खरोखरच गणेशदादांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर एक आपला हक्काचा माणूस, सर्वसाधारण शेतकऱ्याची मुलाखत, त्याच्या जनावरांची असेल, इतर कोणतीही असेल, काय एखाद्या धार्मिक गोष्टीची असेल, देवस्थानाची गोष्ट असेल, यूट्यूब माध्यम हे कोकणातलं सध्याचं प्रमाण कमी आहे. देशावर मोठ्या प्रमाणात यूट्यूबचं माध्यम चालतं, परंतु ही सुविधा यूट्यूबची आमच्या गणेशदादांनी उपलब्ध केली आणि सर्वसाधारण माणूस अख्ख्या महाराष्ट्राभर त्याची मुलाखत किंवा त्याच्या सर्व ज्या काय गोष्टी असतील त्याची मुलाखत ही अख्ख्या महाराष्ट्राभर पोचते. याचं मोठं काम गणेशदादांच्या माध्यमातून आणि आमचे सुजय हो. हे अतिशय प्रेमळ शांत स्वभावाची अशी ही माणसं या ठिकाणी आमच्या मुंडे गावामध्ये या मुलाखतीसाठी उपस्थित राहिली. तमाम मुंडे ग्रामस्थांच्या वतीनं, मौजे मुंडे शिरकेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, तसंच अखिल रत्नागिरी जिल्हा बैलगाडी सेवा संघाच्या वतीनं मी आपलं तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो. असंच काम आपलं सदैव चालू राहू दे हीच विनंती आपल्याला करतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. नक्कीच नक्की नक्कीच खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आणि मुंडे शिर्केवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सन्मान केला जाणार आहे. मी अनिल दादा शिर्के आणि गणेश साठले त्यांचा सन्मान करतात. थँक्यू सगळ्यांचं धन्यवाद, प्रेम खापरे आणि साहेब. वजीरचं विशेष करून त्याच्यामुळे आमचा सत्कार झालाय. सगळं क्रेडिट जातं याला. सो थँक्यू. तुझ्या नाही थँक्यू.